लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲक्सिस नॉमेनक्लेचर बघितलं होतं. त्याच्यानंतरनं सगळे मेन ॲक्सिस बघितले होते एक्स वाय झेड आणि त्याचे करस्पॉन्डिंग रोटेशनल ॲक्सिस ए बी सी. त्याच्यानंतरनं सेकंडरी लिनियर ॲक्सिस यू व्ही डब्ल्यू आणि इन्क्रिमेंटलमध्ये आय जे के करस्पॉन्डिंग टू एक्स वाय झेड हे आपण बघितलं होतं. त्याच्यानंतरनं बघा इथं तेच का वरती जे दाखवलं तेच आहे. त्याच्यानंतर इथं कोऑर्डिनेट सिस्टम दिलेली बघा, कोणचं कोऑर्डिनेट कोणत्या साईडला प्लस मायनस असतं. तर हे तुम्हाला माहिती आहे. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळे प्लस प्लस राहतात, सेकंड क्वाड्रंटमध्ये प्लस मायनस मायनस प्लस राहतं, थर्डमध्ये मायनस मायनस आणि फोर्थमध्ये प्लस मायनस. नंतरनं आपण लेथचं ॲक्सिस नॉमेनक्लेचर बघितलं होतं. तर लेथमध्ये बघा इथं जो हॉरिझॉन्टल ॲक्सिस असतो तो झेड असतो. त्याच्यानंतरनं व्हर्टिकल ॲक्सिस हा एक्स राहतो. ठीक आहे. नंतरनं वर्क पीस इथं बघा तुम्हाला मी सांगितलं होतं की ज्या साईडनं टरेट राहतं किंवा टूल पोस्ट राहतो ते साईड पॉझिटिव्ह घेतली जाते आणि त्याची अपोजिट साईड निगेटिव्ह घेतली जाते. तर इथं टरेट हे ह्या बाजूने आहे किंवा जे टूल पोस्ट आहे ते ह्या साईड नाही, त्याच्यामुळे इकडची बाजू इथं प्लस घेतली बघा. एक्स इथं दिलं आहे ना, हा जो आहे एक्स ॲक्सिस प्लस दाखवला आहे या डायरेक्शनमध्ये. त्याच्यानंतर इथं टूल पोस्ट फ्रंट साईडला आहे, त्याच्यामुळे इथं एक्स ॲक्सिस या बाजूला प्लस आहे आणि या बाजूला मायनस आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट बघा मिलिंग ऑपरेशन आहे. तर मिलिंग ऑपरेशन आणि टर्निंग ऑपरेशनचं प्रिन्सिपल वेगवेगळं आहे. तर मिलिंगमध्ये टूल हे रोटेटिंग असतं आणि वर्क पीस स्टेशनरी असतो आणि टूल हे रोटेटिंग असतं आणि वर्क पीस काय असतो, स्टेशनरी असतो. ठीक आहे. तर त्याला कुठल्या प्रकारची मोशन नसते, फक्त त्याची बेडची मूवमेंट होते. पण टर्निंगमध्ये तसं नाही, टूल इज स्टेशनरी आहे आणि वर्क पीस इज रोटेटिंग आहे आणि टूल इज फीड अगेन्स्ट द वर्क पीस. हे टर्निंगमध्ये होतं. तर मिलिंग हॅज द इथं दिलेलं व्हर्सटाईल मशीन टूल यूज इन इंडस्ट्रियल ऑपरेशन सच ॲज मिलिंग, काउंटरिंग, गिअर कटिंग, ड्रिलिंग, बोरिंग, रिमिंग आर ओनली अ फ्यू ऑफ मिनी ऑपरेशन विच परफॉर्म ऑन मिलिंग मशीन. म्हणजे मिलिंग मशीनवरती हे सगळे ऑपरेशन परफॉर्म केले जातं, रिमिंग पण केलं जातं. त्याच्यानंतरनं एक्स ॲक्सिस कंट्रोल द टेबल मूवमेंट लेफ्ट टू राईट. मग बघा इथं एक्स ॲक्सिसची जी मूवमेंट इथं दिलेली आहे, एक्स ॲक्सिस हा दिलेला आहे, इथं दाखवलं आहे बघा, तो लेफ्ट टू राईट मूव्ह करतो. त्याच्यानंतरनं वाय ॲक्सिस जो आहे तो टुवर्ड्स अँड अवे फ्रॉम कॉलम. आता हा जो कॉलम आहे याच्यापासून म्हणजे हे तर दाखवलं आहे बघा वाय ॲक्सिस. त्याच्यानंतरनं झेड ॲक्सिस कसा राहतो, व्हर्टिकली अपवर्ड अँड डाऊनवर्ड. त्याच्यानंतरनं इथं ही डायग्रॅम पण दाखवली बघा. तर हा वर्क टेबल आहे, त्याच्यानंतर इथं हा वर्क पीस ठेवला आहे, नंतरनं हा वर्क पीसचा 0 पॉईंट आहे. त्याच्यानंतरनं वर्क टेबल दाखवला आहे आणि इथं वरती मशीन कोऑर्डिनेट सिस्टमचं पॉईंट दाखवलेलं आहे. नंतर नाही वायमध्ये ऑफसेट आहे, हा एक्समध्ये ऑफसेट आहे. ठीक आहे. नंतरनं झेडमध्ये ऑफसेट व्हर्टिकल दाखवलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे इथून हे जे डिस्टन्स आहे हे असं, हे इथं एक्सचा ऑफसेट दाखवलं आहे. नंतर इथून हे वर्क पीसचं जे पॉईंट आहे इथपर्यंत हे जे डिस्टन्स आहे ते वायमध्ये दाखवलं आहे आणि व्हर्टिकली ह्या पॉईंटपर्यंत म्हणजे अल्टिमेटली जो मशीनचा कोऑर्डिनेट पॉईंट आहे, मशीन कोऑर्डिनेट सिस्टमचा 0 पॉईंट म्हणजे मशीन 0 तो ह्या पॉईंटला आहे किंवा ह्या पॉईंटला इथं, आणि त्यांनी इथून वर्क पीस दाखवलं आहे. तर बघा इथं हा जो 0 पॉईंट आहे, आता बघा हे मिलिंग मशीन जे राहतं ते फर्स्ट क्वाड्रंटमध्ये डिझाईन केलेलं राहतं. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ह्या पॉईंटपासून इकडे सगळेच प्लसमध्ये राहते, पण आपण वर्क पीस इथं बसवला आहे आणि वर्क पीसचे 0 पॉईंट इथं दाखवला आहे. ठीक आहे. तर मग जसं इथं दाखवलं आहे बघा, इथं पुढं मिलिंग मशीन दाखवलं आहे, हे कोणतं आहे, हास कंपनीचं व्हर्टिकल मिलिंग मशीन आहे 3 ॲक्सिस. हे त्याचं कंट्रोलर आहे. इथे हे टूल लावलेलं आहे बघा, इथे एक मेन टूल स्पिंडलमध्ये बसवलेलं आहे. नंतर हा रेफरन्स पॉईंट आहे, हा मशीन 0 पॉईंट आहे आणि हा वर्क पीसचा पॉईंट आहे. ठीक आहे. पण मग याच्यामध्ये तर ते मशीनचं जे मशीन कोऑर्डिनेट सिस्टममध्ये सगळी कोऑर्डिनेट सिस्टम फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असते, त्याच्यामुळं सगळेच पॉझिटिव्ह कोऑर्डिनेट राहतात. बट आपण वर्क पीस बसवल्यानंतर तिथनं क्वाड्रंट सिस्टम स्टार्ट होते. ठीक आहे. तर ती पुढं आपण प्रोग्राम बनवायची वेळेस बघणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं दिलेलं आहे 0 पॉईंट अँड रेफरन्स पॉईंट. आता मशीनमध्ये बघा प्रोग्रामिंग करताना काही पॉईंट्स राहतात आणि त्या पॉईंट्सचं प्रत्येकाचं काहीतरी फंक्शन राहतं आणि त्या पॉईंटचं मिनिंग काय आपण ते बघणार आहे 1 बाय 1. तर व्हेरियस 0 पॉईंट्स, सगळ्यात पहिला पॉईंट आहे मशीन 0 पॉईंट और 0 पॉईंट
तेव्हा ते मशीन 0 पॉईंटलाच काय म्हणते 0 पॉईंट, आणि त्याला इंडिकेट करते कॅपिटल एमनी. त्याच्यानंतर तो इथं दाखवलं आहे बघा. आता टर्निंगचा वर्क पीस आहे, तर याच्यामध्ये इथं मशीन 0 पॉईंट इथं दाखवलं आहे, म्हणजे स्पिंडलमध्ये बसवायच्या थोडंसं पुढं, म्हणजे स्पिंडलच्या आसपास. तर मशीन 0 पॉईंट सेंटरला दाखवला आहे, तो कॅपिटल एमनी दाखवलं. त्याच्यानंतर ना ब्लॉकिंग पॉईंट किंवा वर्क पीस 0 म्हणजे काय आहे? ब्लॉकिंग पॉईंट म्हणजे काय आहे की आपण वर्क पीस कुठं बसवलं आहे मशीनवरती, हे मशीनला आपल्याला माहिती करून द्यावं लागतं. तर त्याच्यासाठी आपण काय करतो? ऑफसेट घेत असतो टूलपासून. तर ह्याचे पण 2 पद्धती घ्यायचे, तर एक मॅन्युअल पद्धती आणि एक ऑटोमॅटिक पद्धती. तर आपण ते दोन्ही पण बघणार आहे पुढं. त्याच्यानंतरनं ब्लॉकिंग पॉईंट नंतरनं त्यालाच कोणता पॉईंट म्हणतात? फ्लोटिंग 0 पॉईंट पण म्हणतात. त्याच्यानंतरनं प्रोग्राम 0. आता प्रोग्रामर काय करतो? प्रोग्रामिंग करताना एका 0 पॉईंटपासून प्रोग्रामिंग करतो, म्हणजे त्यांनी कन्सिडर केलेला पॉईंट. त्याच्यानंतरनं मशीन 0, ब्लॉकिंग 0 आणि ब्लॉकिंग 0 म्हणजेच वर्क पीस 0 आणि प्रोग्राम 0 हे शक्यतो कधी कधी काही केसमध्ये एक असू शकते, पण मशीन 0 पूर्णपणे वेगळाच असतो, तो मशीनच्या कोऑर्डिनेटला असतो. पण ब्लॉकिंग 0 म्हणजेच वर्क पीस 0 आणि प्रोग्राम 0 मे बी सेमच असू शकतो. बरेच केसमध्ये प्रोग्रामर काय करते की तो एकच ठेवते, दोन्हीचा पण चेंज कोण करत नाही. पण जर आपण ऑलरेडी मशीनिंग केलेला एखादा वर्क पीस असेल आणि त्या केसमध्ये आपल्याला रिमशिनिंग करायचं आहे, तर अशा केसमध्ये प्रोग्राम 0 आणि वर्क पीस 0 हे वेगवेगळे राहतात. म्हणजे तशा केसमध्ये आपण तसं करतो. पण मग शक्यतो ज्यावेळेस नवीन प्रोडक्ट बनवायचं असेल, नवीन वर्क पीस बनवायचं असेल, तर अशा केसमध्ये हा प्रोग्राम 0 आणि वर्क पीस 0 एकच असतो, कारण की आपण रॉ मटेरियलवरती मॅन्युफॅक्चरिंग करणार राहतो. मग त्यावेळेस आपण एकच ठेवतो, सेंट्रलाइज रेफरन्स घेऊन मशीनिंग करतो. पण वर्क पीस जर फिनिश असेल तर अशा केसमध्ये हे दोन्ही वेगवेगळे राहतात. नंतर नाही स्टार्ट पॉईंट. तर स्टार्ट पॉईंट काय आहे की बघा, टूल एका पॉईंटला येतं आणि तिथून ते पॅरामीटर घेतं. म्हणजे काय आहे की तोपर्यंत सपोज आता बघा इथं रेफरन्स पॉईंट दिला, हा रेफरन्स पॉईंट तर टूल बसवल्यानंतर ना तिथे येऊन थांबतं, म्हणजे हा रेफरन्स पॉईंट आहे, मेन पॉईंट. तिथं टूलची जर्नी इथनं स्टार्ट होती. ह्या रेफरन्स पॉईंटपासून हा बी पॉईंट काय स्टार्ट पॉईंट आहे. आता ह्या बी पॉईंटपासून टूल काय करणार आहे, इथून इथपर्यंत ते एकदम फास्ट येणार. कसं येणार? रॅपिडमध्ये येणार, G00मध्ये. म्हणजे तो CNCचा कोड आहे G00. तर रॅपिड आल्यानंतर बी पॉईंटपासून ते काय करणार? फीड घेणार, पॅरामीटर्स घेणार. आपण जी फीड देऊ टूलला, तर ती फीड ह्या बी पॉईंटपासून स्टार्ट होणार. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात? स्टार्ट पॉईंट. त्याच्यानंतर डिटेलमध्ये बघा इथं सगळं दिलेलं आहे, तर हे तुम्ही वाचू शकता. जे मी सांगितलं तेच इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर सेम आता बघा इथं दोन्ही लेथचं आणि याच्यासाठी दाखवलेले, लेथ आणि मिलिंग. तर बघा आता इथं रेफरन्स पॉईंट आहे, नंतर हा इथं म्हणजे नाही, ह्या पॉईंटला जाऊन पॅरामीटर घेणार. नंतर हा काय वर्क पीसचा पॉईंट दिलेला आहे, म्हणजेच प्रोग्राम 0 आणि वर्क पीस 0 दोन्ही एकच दाखवलं आहे. आणि हा मशीन 0 दाखवला आहे बघा इथं. तसंच इथं मिलिंगमध्ये पण आहे बघा, इथं हा रेफरन्स पॉईंट आहे, नंतर हा वर्क पीस 0 आणि इथं मशीन 0. मशीन कोऑर्डिनेट सिस्टममध्ये बघा इकडची हॉरिझॉन्टल जो दाखवला आहे तो एक्स ॲक्सिस दाखवला आहे, व्हर्टिकल वाय दाखवलं आहे. आता हे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये म्हणजे वाय इकडं नक्कीच प्लस असणार, त्याच्यानंतर एक्स इकडं प्लस असणार आहे. त्याच्यानंतर बघा इथं पण ही वर्क पीसला पण आपण काय केलं आहे, फर्स्ट क्वाड्रंटमध्येच कन्सिडर केलं आहे. म्हणजे झेड ॲक्सिस व्हर्टिकल आहे, वाय ॲक्सिस ह्या डायरेक्शनमध्ये, नंतर एक्स ॲक्सिस इकडच्या लेफ्ट राईट आहे बघा. तर इथं हा मशीन 0 पॉईंट आहे. तर हे काय होते, वेगवेगळे पॉईंट आहे. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं की ह्याच्यामध्ये मशीन 0 हे मशीन कोऑर्डिनेटचा राहतो, वर्क पीस 0 हा वर्क पीसला असणार आहे, आणि प्रोग्राम 0 हा प्रोग्रामरनी कुठं ठेवला आहे मॉडेलमध्ये किंवा तुम्ही कुठं कन्सिडर करताय तो. आणि स्टार्ट पॉईंट म्हणजे ज्या पॉईंटपासून टूल ॲक्च्युअल पॅरामीटर्स घेणार आहे मशीनिंगची, तर तो पॉईंट राहणार आहे. आणि 5 नंबरचा रेफरन्स पॉईंट आहे, तर ते आर पॉईंट आहे. म्हणजे काय की टूल मशीनिंग झाल्यानंतर म्हणजे त्या पॉईंटपासून काय होतं की स्टार्ट होतं मशीनिंग म्हणजे त्या पॉईंटला जाऊन ते म्हणजे त्या पॉईंटला असतं टूल. मेन म्हणजे टरेटमध्ये जर असेल तर टरेटचा एक रेफरन्स पॉईंट असतो, आणि इथं तुम्हाला मी दाखवले बघा हा रेफरन्स पॉईंट आर ह्या पॉईंटला स्टार्टिंगला असणार आहे, होम पोझिशन म्हणू शकतो आपण टूलची. ठीक आहे. कधी कधी काय होतं, स्टार्ट पॉईंट आणि रेफरन्स पॉईंट पण एक असू शकतो, पण बाय चान्स नसतो, तो वेगवेगळा राहतो. तर आतापर्यंत आपण काय काय बघितले, हे सगळे 0 पॉईंट बघितले. ते लेथमध्ये कशी कुठं यूज केल्या जात्या. फक्त तुम्ही 2-3 पॉईंट मेन लक्षात ठेवायचे. 0 पॉईंट, वर्क पीस 0, प्रोग्राम 0, स्टार्ट पॉईंट, रेफरन्स पॉईंट, हे 5 मेनच आहे. तर त्याच्यामधले तुम्हाला फक्त प्रोग्राम 0 आणि वर्क पीस 0 शक्यतो एकच बघायला भेटेल, ते वेगवेगळे भेटत नाही. म्हणजे प्रोग्रामिंग करणाऱ्यावरती आहे. तुम्हाला मी सांगितलं ना, ज्यावेळेस आपण
एखाद्या वर्कपीसवरती रिवर्क करतो किंवा त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करतो, अशा केसमध्ये आपण ही दोन वेगवेगळे ठेवतो. बट ज्यावेळेस नवीन वर्कपीस मॅन्युफॅक्चर करायचा असतो त्यावेळेस दोन्ही पॉईंट एकच राहतात. नंतर इथं बघितलं आहे तुम्ही आता हे मिलिंगमध्ये आणि टर्निंगमध्ये किंवा लेथमध्ये. ठीक आहे. आता त्याच्यानंतर दिलेलं आहे मॅन्युअल वर्क पार्ट 0 युजिंग एज फाइंडर. बघा आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो वर्क पीस 0 जो पॉईंट आहे तो आपल्याला डिटेक्ट करून द्यायचा आहे. म्हणजे काय की मशीनचं बेड आहे, सपोज CNC मशीन जरी असलं मग त्याच्यावरती आपण वर्क पीस नेमकं कुठं बसवलं आहे हे आपल्या मशीनला माहीत करून दिलं पाहिजे. तर त्याच्यासाठी हा वर्क पीस 0 पॉईंट आपल्याला डिटेक्ट करून द्यायचा. तर वर्क पीस डिटेक्ट म्हणजे नाही का, त्याच्या दोन पद्धती, एक ॲटोमॅटिक आहे आणि एक मॅन्युअल मेथड आहे. तर मॅन्युअल मेथडमध्ये आपण एज फाइंडरनी मिलिंगमध्ये आपण एज फाइंडर असतो, एज फाइंडरमध्ये एक स्प्रिंग असते आणि ती रोटेट होते. म्हणजे आपलं काय की याच्यात स्प्रिंगमध्ये कॉन्टॅक्ट असतो. आणि ज्यावेळेस आपण एज फाइंडर इथं असं बसवल्यानंतरनं ह्या जे स्पिंडल आहे या स्पिंडलला आपण एक सर्टेन RPM देणार आहे, 500 ते 550. नंतर हे रोटेट व्हायला स्टार्ट होणार आहे. आणि ज्यावेळेस आपण हा वर्क पीसच्या एजला कनेक्ट करू, पुढे दाखवलं असेल बघा इथं. ठीक आहे, याच्यात नाही दाखवलं आहे. तर हा जो एज फाइंडर आहे आपण ज्यावेळेस या स्पिंडलमध्ये बसवल्यानंतर आपण रोटेशन देणार त्याला 550 दिल्यानंतर काय करणार की वर्क पीसच्या एक्स ॲक्सिसला आपण तो कनेक्ट करणार. मग एक्स ॲक्सिसला जर आपल्याला बघायचं असेल आणि म्हणजे जो कोणता रेफरन्स पॉईंट असेल, सपोज आता इथं दाखवलं आहे बघा, तर आपण काय करणार, ह्या एजला तो टच करणार. टच काढल्यानंतर स्टार्टिंगला त्याला 550 RPM दिले, तर ते दोन्ही पण स्प्रिंग कनेक्शन असल्यामुळे ते काय होणार, ॲबलॉंग फिरणार दोन्ही, म्हणजे दोघांमध्ये मिस अलाइनमेंट राहील. मग नंतर आपण मशीनची स्केल काय करायची, कमी करायची, म्हणजे मायक्रॉनमध्ये घ्यायची आणि हळूहळू काय करायचं, त्याला टच करायचं. त्याच्यानंतर त्याचा हा जो डायमीटर आहे हा आपल्याला माहिती असतो, हा सपोज 4 mm जर असेल आणि परफेक्ट ॲबलॉंग रोटेशन जर बंद झाली, म्हणजे काय की इथं आपण टच केल्यानंतर तो एकदम स्मूथ फिरायला लागतो, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच मिस अलाइनमेंट नसते दोन्हीमध्ये, ह्याच्यात आणि ह्याच्यामध्ये. हे दोन वेगवेगळे पार्ट आहे, हा इथून एवढा सेपरेट आहे आणि इकडून इकडे सेपरेट आहे. यांच्यामध्ये स्प्रिंग कनेक्शन आहे. काय आहे, स्प्रिंग कनेक्शन आहे. तर मग ज्यावेळेस त्याचे ॲबलॉंग रोटेशन बंद होईल त्यावेळेस आपण काय करणार, त्या पॉईंटला तो ॲक्सिस 0 करणार. सपोज आपण जर फ्रंट साईडला जर टच केला तर मग तशा केसमध्ये आपला कोणता पॉईंट 0 होणार, एक कॉर्डिनेट 0 होणार एक्सवाला. त्याच्यानंतर आपण त्याला व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये ह्या बाजूला, सपोज आता इथं जर टच केलं तर हा एक्स ॲक्सिस 0 झाला. त्याच्यानंतर आपण ह्या बाजूला जर टच केला, इकडच्या साईडला इथं दाखवलं आहे बघा, त्याच्यानंतर वाय ॲक्सिस पण 0 होणार. पण याचा डायमीटर किती दिलेला आहे आपल्याला, 4 mm दिला आहे. म्हणजे ते काय होणार आहे, 2-2 mm बाहेरच्या साईडला टच होणार. मग ते आपल्याला 2 mm तिथं कॉर्डिनेट ॲड करावं लागेल, म्हणजे एक्स ॲक्सिसमध्ये 2 mm आणि वाय ॲक्सिसमध्ये 2 mm. मग अशी केसमध्ये आपण ज्यावेळेस ॲड करू त्यावेळेस आपल्याला परफेक्ट हा वर्कपीसचा कॉर्नर भेटणार आहे. म्हणजे काय आहे की हे वर्कपीस बेडवरती कुठं बसवलं आहे हे डिटेक्ट करून देतं एज फाइंडर. ही मॅन्युअल मेथड झाली. त्याच्यानंतर ऑटोमॅटिक वर्क पार्ट 0 म्हणजेच काय की एक आपल्याला जो वर्क पीस 0 पॉईंट आहे तो डिटेक्ट करून द्यायचा. त्याच प्रोसेसला काय म्हणतात, वर्क पार्ट 0 पण म्हणतात. आणि ऑटोमॅटिकमध्ये आपण प्रोब यूज करतो. तर प्रोबमध्ये सेन्सर असतं बघा, इथं व्हेरियस टाईप ऑफ प्रोब दाखवलेले. तर हा सेन्सर टाईप प्रोब आहे. हा CMMमध्ये पण असलेच प्रोब यूज करत्या मेजरमेंट करायसाठी. तर हा जो पहिला आहे इथं डायग्राम दाखवली बघा, आपण काय करू शकतो, या प्रोबच्या सहाय्याने इथं टच करून म्हणजे ऑटोमॅटिक रेफरन्स पण घेऊ शकतो. त्याच्यानंतर ही CNC EDM प्रोसेस जी असते तर त्या केसमध्ये असा प्रोब असतो. म्हणजे काय की इथं CNC EDMचं प्रिन्सिपल वेगळं आहे. तिथं काय आहे की टच झाला की शॉर्ट सर्किट होतं आणि हा मेटॅलिक असतो, याला एक सप्लाय राहतो. त्याच्यानंतर वर्क पीस ॲनोड असतो आणि हा कॅथोड असतो. तर मग आपण काय करतो की त्याचे कॉर्नर पॉईंटला टच करतो आणि या बॉलचं जे डायमीटर आहे ते ऑटोमॅटिक ऑफसेट तिथं सेट केलेले असतं. त्याच्यानुसार काय होतं, फक्त टच करायचं आणि त्याचा हाफ डिस्टन्स ऑटोमॅटिक तिथं ते मशीन घेणार आहे. त्याच्यानंतर नाही बघा, हे व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये टच करायला पण यूज करते. म्हणजे काय आहे की सगळ्यात पहिले आपल्याला वर्कपीस आपण मशीनच्या बेडमध्ये बसवल्यानंतर किंवा स्पिंडलमध्ये बसवल्यानंतर आपल्याला वर्कपीस 0 पॉईंट मशीनला डिटेक्ट करून द्यावा लागतो. म्हणजेच काय की मशीनला आपल्याला पहिले मशीनमध्ये कुठं नेमकं बसवलं आहे आपलं वर्कपीस ते माहिती करून द्यावं लागतं. त्यालाच काय म्हणतात, वर्क पार्ट 0. त्याच्यानंतर वर्क पार्ट 0मध्ये जे वर्क पीसच्या रिगार्डिंग जे ॲक्सिस राहत्या ते 0 करणे. आणि नंतर राहतं टूल ऑफ सेटिंग. म्हणजेच काय की टूलच्या रिगार्डिंग जो ॲक्सिस असेल करस्पॉन्डिंग, सपोज आता लेथमध्ये झेड ॲक्सिस काय आहे, एक्स ॲक्सिस काय आहे, टूलच्या रिगार्डिंग आहे. त्याच्यानंतर इथं झेड ॲक्सिस काय आहे, टूलच्या रिगार्डिंग आहे मिलिंगमध्ये. तर मग ते मिलिंगचं पण आपल्याला टूल ऑफ सेटिंग पण करावं लागतं. मग आता याच्यामध्ये पण 2 मेथड आहे, ऑफ सेटिंगमध्ये मॅन्युअल मेथड आणि
ऑटोमॅटिक मेथड. तर मॅन्युअल मेथडमध्ये आपण मिलिंगमध्ये एज फाइंडर यूज करतो आणि ॲटोमॅटिकमध्ये प्रोब यूज करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण आता टूल नाही का टूल ऑफ सेटिंग बघा, म्हणजेच काय की झेड ॲक्सिस 0 करायचं किंवा कटिंग टूलचा ॲक्सिस काय करायचं 0 करायचं. हे आपण नेक्स्ट याच्यात बघू.